प्रवासाचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर याबद्दल तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे। बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आल्यानं त्यांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट झाल्याची माहिती मिळते। बीडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीवरून धनंजय मुंडे बाद झाल्याची माहिती आहे। बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं। राष्ट्रवादीनं बीडचं पालकमंत्रीपद मागितलंय, त्यांच्या यादीत बीडचं पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे पालकमंत्री कोण हा त्यांचा प्रश्न आहे, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केलाय, त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल। मात्र अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री करायचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्यच आहे, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं। अजित पवार यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, मात्र अंजली दमानिया यांनी त्याला विरोध केलाय। धनंजय मुंडे यांच्या पक्षातील कोणालाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणीच त्यांनी केली आहे। शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारावी अशी इच्छा व्यक्त केली। अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यास त्यांना समजेल की जिल्ह्यात नक्की काय होतंय ते, असं वक्तव्य त्यांनी केलं। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे। विरोधकांच्याकडून जोरदार विरोध होत असतानाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टोक्ती दिली आहे। एसआयटीचा अहवाल समोर आल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय होईल अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली। शरद पवार यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता, त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी नैतिकता पाहून राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। प्रणिती शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। काँग्रेसच्या काळात लोकांच्या दबावापोटी दोष नसतानाही राजीनामे देण्यात आले आहेत, मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असा हल्ला प्रणिती शिंदे यांनी केला आहे। बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल अंतिम निर्णय तिन्ही पक्ष घेतील अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली। दरम्यान अजित पवार यांनी पुण्यासह बीड, अमरावती आणि इतर जिल्ह्यांचं पालकमंत्रीपदही घ्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल अशी माहिती आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। सावित्रीबाई फुले पुरस्कार हा याच दिवशी दिला जावा, यासह पुरस्कार सुरू करण्यासाठी आपण सरकारला विनंती करतोय, असं छगन भुजबळ यांनी कार्यक्रमात म्हटलं। भाजपवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीत होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या। सामनातून माझं कौतुक झालं आहे, हे चांगलं आहे, त्यासाठी धन्यवाद, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। फडणवीसांचं कौतुक का करू नये? आम्ही भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक करतो, त्यामुळे यात जवळीक साधण्याचा प्रश्नच नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर फडणवीस यांनी नक्षलवाद्यांसह मराठी माणसावर होणारा अन्यायसुद्धा मोडून काढावा अशी मागणी राऊत यांनी केली। सामनासारख्या दैनिकानं फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलंय, म्हणजे त्यांचं काम किती मोठं आहे हे त्यांनाही कळलंय, असा खोचक टोला मंत्री अतुल सावे यांनी लगावला। शिवसेना उभाठाचं मुखपत्र सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं। दरम्यान गडचिरोली हा छोटासा नमुना आहे, आगे आगे देखो होता है क्या, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे।
छगन भुजबळ यांनी स्वतःची झोपडी बांधावी, आपली ताकद निर्माण केल्याशिवाय ओबीसी आणि धनगरांचे प्रश्न सुटणार नाहीत असं वक्तव्य जानकर यांनी केलं आणि भुजबळ यांना आव्हान दिलंय. तर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असा दावाही त्यांनी केला आहे. संभाजीनगर ते शिर्डी, अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते मुंबई रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम लवकरच अहिल्यानगरमध्ये येणार आहे. खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत रेल्वे मार्गाची मागणी केली होती. दरम्यान हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं लंके म्हणाले. संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले हे शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. येत्या 2 दिवसात घोडिले यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमची जबाबदारी मोहित कंभोज यांच्यावर होती. कंभोज यांनी ईव्हीएम घोटाळा करून भाजपला जागा निवडून दिल्या असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. येत्या 3-4 महिन्यात राज्यातलं सरकार पडेल असा दावासुद्धा आमदार जानकर यांनी केला. अंबरनाथमधील शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येतो. या प्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता पालिका निवडणुकीत ठाकरेंना भिडणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागेल. प्रवीण दरेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, पराग आळवणी, संजय उपाध्याय, सुनील राणे या नावाची सध्या मोठी चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यह शायरी 5 साल पहिले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला. वसईमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटलाय. भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावीत असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला दिलं. यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावलाय. स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नये हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत त्यांनी बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला. वाल्मिक कराडला कोठडीत खाजगी मदतनीस देता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा कराडनं केला होता. या आजारासाठी आवश्यक सीपॅप मशीन चालवण्याकरता मदतनीस हवा अशी मागणी कराडनं केली होती. दरम्यान कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत राज्यात 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आल्याची प्राथमिक माहिती आहे. संपूर्ण वर्षभराच्या एकूण 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. गौण खनिजासंदर्भातील सर्व निर्णय आणि अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेच असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागानं हे मोठं पाऊल उचललं आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नाशिकच्या दौऱ्यावर असताना शेतकरी त्यांची भेट घेऊन निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणार आहेत. विटा नगरपालिकेचा पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल या गावी फुटली. दरम्यान अनेक घरात पाणी घुसल्यानं घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालं. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. यावेळी सहकुटुंब विविध पूजा करत त्यांनी देवाची प्रार्थना केली. पाथर्डी तहसील कार्यालयात खासदार निलेश लंके यांनी आढावा बैठक घेतली. यावेळेला त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचले. पुढच्या काळात चुकीची कामं करू नका असा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं वनविभागानं या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं. जेरबंद झालेला बिबट्या हा 2 वर्षाचा नर बिबट्या असल्याचं समोर आलंय. बदलत्या वातावरणामुळे मंचरमधील कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय. कांद्याची रोपं जळू लागल्यानं
हतबल शेतकऱ्यानं पिकावर ट्रॅक्टर फिरवला. नागपुरात 60 लाख रुपयांची 20,824 देशी आणि विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेली दारू पोलिसांनी बुलडोझर चालवून नष्ट केली. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर गोसावी समाजानं मोर्चा काढला. घटनेतील आरोपींना फाशी द्यावी अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी एका वयोवृद्ध आजोबांनी पोलीस ग्रामीण अधीक्षकांच्या समोर लोटांगण घातलं. लोटांगण घालत दारू विक्री बंद करण्याची मागणी त्यांनी केली. नाशिकच्या ओझर शहरातील अपघातानंतर रास्ता रोको करण्यात आला. संतप्त नागरिकांनी अपघातानंतर काही काळासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद केला. यावेळी अनधिकृत बॅनर हटवण्यासह गतिरोधक बसवावा अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं योजना आखली आहे. OTS योजनेच्या माध्यमातून दिलासा देत यंदा 225 कोटींच्या नफ्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. सांगली पालिकेनं खाजगी एजन्सीच्या मार्फत सर्व्हे करून घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरपट्टीचा विषय पेटण्याची शक्यता आहे. या वाढीवर हरकती वाढल्यानं सर्वपक्षीय समिती येत्या मंगळवारी बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. सोलापूरच्या उजनी धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. जालन्याच्या इंदेवाडीत जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीला अखेर जमीनदोस्त करण्यात आलं. 40 ते 45 वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीला तडे गेल्यानं महानगरपालिकेकडून ही टाकी पाडण्यात आली. कतारच्या दोहामध्ये सुरू असलेल्या एशियन यूथ अँड ज्युनियर चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या साईराज परदेशीनं सुवर्ण कामगिरी केली आहे. साईराजनं एका सुवर्ण पदकासह 2 रौप्य पदकं पटकावत मोठं यश संपादन केलं आहे. जळगावच्या पाळधीमध्ये संचारबंदी उठवल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं. 2 दिवसांपासून बंद असलेली दुकानं उघडल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान खबरदारी म्हणून CRPF आणि पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही तैनात आहे. राजगुरुनगर शहरातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्यानं गोसावी समाज आक्रमक झाला. शिरोरी इथल्या टोल नाक्यावर गोसावी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. बारदानांच्या अभावी हिंगोलीमध्ये सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर बारदान म्हणजे पोती उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वडगावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा एक प्रताप समोर आला. शाळेच्या वर्गामध्ये सिंघमच्या डायलॉगवर रील बनवून खुर्चीवर लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18. आपण पाहताय सुपरफास्ट 100. कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं दिली आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची डेडलाईन पुन्हा हुकली आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र नवीन वर्ष सुरू होऊन सुद्धा पनवेल ते महाडच्या दरम्यान रस्त्याचं काम अपूर्ण आहे. मुंबईतील गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमात गेल्या महिन्याभरापासून बंद असलेल्या चाचण्या या सुरू होण्यास अद्यापही आणखीन काही कालावधी लागेल.
पुढच्या महिन्याभरात या सगळ्या चाचण्या पूर्ण होतील आणि पुन्हा एकदा सुरू होतील यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली जाते. म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे सोडतीला कमी प्रतिसाद मिळतो. या घरांच्या किमती कमी करण्याबद्दल म्हाडा विचार करत आहे. म्हाडाच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. घरांच्या किमती ठरवताना काही वेगळ्या सूत्राचा विचार केला जाणार आहे. वायू प्रदूषण रोखण्याच्या बद्दल मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणानं 213 प्रकल्पांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश संबंधित बिल्डरांना देण्यात आले. नियमांचं पालन केल्यावरच इमारतींचं बांधकाम सुरू करता येईल असं एसआरएनं आपल्या नोटिसीत म्हटलं आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावरील वाहन चालकांसाठी हजी अली इथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेसकोर्सच्या जवळ प्रस्तावित सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या पर्यटकांच्या बसगाड्यांसाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था असेल असं नियोजन L&T कंपनी नव्या आराखड्यात 2च्या ऐवजी 4 मजली भूमिगत पार्किंगचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं काम भूसंपादनामुळे रखडलंय. बोरिवलीच्या जवळची जागा एसआरएनं ताब्यात न घेतल्यानं या भुयारीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे भूसंपादन झाल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होईल. मुंबई महानगरपालिकेनं एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांमध्ये 5,847 कोटी 68 लाख मालमत्ता कर संकलित केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात दिवसभरात 173 कोटी 59 लाख रुपये तर कर भरणा करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 260 कोटी 28 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यामुळे सातत्यानं उडते आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. यामुळे मैदानातील मातीचा थर काढण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. या संदर्भातला प्रस्ताव आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. मात्र IIT-कडून याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच शेवटचा निर्णय होईल असं आयुक्तांनी म्हटलं आहे. वाढलेलं प्रदूषण पालिकेनं केलेल्या कठोर नियमांच्या अंमलबजावणीमुळे हळूहळू कमी होत असल्यानं हवेची गुणवत्ता सुधारायला आता मदत होते. गेले काही दिवस सगळ्यात प्रदूषित असणाऱ्या बोरिवली, वरळी आणि कुलाब्यासारख्या ठिकाणच्या एअर क्वालिटी इंडेक्स 100च्या खालती नोंदवण्यात गेल्यानं हवेची समाधानकारक अशी नोंद झाली. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.